आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकमधल्या मोर्चामध्ये शरद पवार देखील सहभागी झालेले आहेत। एक ओपन जीप येते आणि त्या गाडीमध्ये पवार बसणार आहेत आणि तिथून मोर्चाला देखील ते संबोधित करणार आहे। आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी ही जमा झाली। पवार साहेबांना आपण बघतोय जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार हे एकाच गाडीतून आलेले आहेत आणि ते आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये इथे कार्यकर्त्यांची गर्दी देखील झालेली आहे। नाशिकमधून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एल्गार करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने घेतलेला होता आणि आता हा मोर्चा सुरू होत आहे। प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपण बघतोय की पवार यांना जी गाडीमध्ये ते बसणार आहेत ती गाडी घेण्यासाठी आता गर्दी वाढलेली आहे आणि ती गर्दी दूर करण्याचा प्रयत्न स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून होत आहे। शरद पवार या वाहनामध्ये बसलेले आहेत आणि या वाहनामधनं ते आता पुढे एक ओपन जीप आहे, त्याच्यावर अनिल देशमुख आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत, हे सर्व नेते मंडळी तिथे बसलेली आहेत आणि त्यांच्याच सोबत शरद पवार आता ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आपण बघतोय की शरद पवार आता गाडीमधनं उतरताना आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर शरद पवार आता ह्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांचं कड त्यांच्या भोवती आहे आणि तिथून वाट काढत शरद पवार आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी ही देखील सुरू झालेली आहे आणि शरद पवार आता आहेत। आपण बघतोय की नाशिकच्या त्र्यंबक नाका चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा साधारणतः 1.25 किलोमीटरचा ते 1.5 किलोमीटर पर्यंतचा हा रस्ता आहे आणि हा रस्ता पार करत शरद पवार स्वतः मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिककरांचा कांद्याचा प्रश्न हा अत्यंत भेडसावणारा प्रश्न आहे, त्यामुळे कांद्याच्या टोपल्या या गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। पुढच्या बाजूला जिथे शरद पवार बसणार आहेत त्यांच्याच समोर कांद्याच्या टोपल्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शरद पवार यांच्याकडनं एल्गार पुकारण्यात आलेला आहे आणि सरकारला या माध्यमातून एक मोठा इशारा देखील दिला जात आहे। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक प्रकारचं रणशिंग नाशिकमधून फुंकण्यात आलेलं आहे। स्वतः प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील या वाहनामध्ये उपस्थित आहेत। मागच्या बाजूला आपण बघतोय की वरिष्ठ नेते हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे आणि या गर्दीमधनं शरद पवार यांचा हा ताफा आता मार्गस्थ होत आहे। या मार्गापासून आता मोर्चाला सुरुवात होत आहे आणि शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांकडनं देखील आता गाडीला वेगळा वाट करून दिली जात आहे। बघतोय पवार साहेब मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, स्वतः शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे सगळ्या आंदोलकांचा, मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाढलेला आपल्याला दिसतोय। काय चित्र दिसतंय तिथे? आंदोलनाच्या निमित्तानं स्वतः शरद पवार सहभागी झालेलं कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसत आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणाऱ्यांची जी संख्या यापासून सहभागी होणाऱ्यांची जी संख्या या ठिकाणी आपल्याला दिसत होती आणि आता या मोर्चा अगदी काही क्षणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोर्चेकऱ्यांची प्रचंड गर्दी सध्या आपल्याला दिसतेय। शरद पवार स्वतः मोर्चामध्ये सहभागी झालेत।
गाडीच्या अग्रभागी कांद्यांच्या टोपल्या ठेवल्या गेलेल्या आहेत. कांद्याचा हमी भाव हा नाशिक पट्ट्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आणि अशासह अनेक मुद्द्यांसाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेला आहे आणि स्वतः शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? अरे पवार साहब संघर्ष करो, पवार साहब संघर्ष करो, पवार साहब संघर्ष करो, पवार साहब संघर्ष करो, अरे रोहित साहब संघर्ष करो. राम राम पाहिजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शेतकऱ्यांचा बुलंद आवाज शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद मध्ये नका ठेवू, मध्ये ठेवू नका. पवार साहेबांची गाडी येते. आपण ही नाशिकची दृश्य बघत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिकमधल्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेला आहे. मागच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आपल्याला या वाहनामध्ये बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडे आहेत आणि जे शेतीमाल आहे, भाजीपाला आहे, कांद्याचे फलक घेऊन हे सर्व आंदोलक शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एवढंच नव्हे तर पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते देखील कोणी कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालत आहेत, तर कोणी भाजीपाल्याच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या आहेत आणि ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. शरद पवार ज्या वाहनावर बसलेले आहेत त्या वाहनावर देखील कांद्याच्या टोपल्या ठेवण्यात आलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे सध्या कांद्याला दर मिळत नाहीये. कांद्याचे भाव हे सातत्याने गडगडत आहेत आणि त्यामुळे कांद्याचा प्रश्न हा शेतकऱ्यांना भेडसावणारा सर्वात प्रमुख प्रश्न आहे आणि या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. कांदा पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस कांद्याला भाव द्यायला पाहिजे होता त्यावेळेस सरकारचे काही धोरणं चुकल्याचा आरोप शेतकऱ्यांकडनं केला जातो आहे, विरोधी पक्षाकडनं केला जातोय. त्यामुळे कांद्याला भाव मिळाला पाहिजे. मागच्या बाजूला आपण बघतोय की अनिल देशमुख यांच्या हातामध्ये कापसाचा फलक आहे. कापसाला देखील प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करणारा फलक अनिल देशमुख यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक तर नाशिकमध्ये स्वतः शरद पवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले. त्या मोर्चावर आपलं लक्ष असेल.